शमशेरदादा नाईक निंबाळकर. कारण आज खऱ्या अर्थाने विकासाची गरज पेटली आणि विकास हा शमशेरदादा नाईक निंबाळकर असतील तरच होईल. कारण एवढ्या 30 ते 35 वर्षामध्ये रामराजेंकडे जी सत्ता होती तरी पण ते काही करू शकले नाही फलटणसाठी. फलटणच्या जनतेसाठी काय करू शकले नाही. त्यासाठी आज आपले जे दादा आहेत, आपले शमशेरदादा रात्रीचे 1 वाजू द्या 2 वाजू द्या माणसाच्या अडीअडचणीला त्यांच्या समस्या दूर करायला काही असू दे शमशेरदादा तिथं अवेलेबल आहे. पण हे असं 30 ते 35 वर्षात कधी कोणी आलं नाही विचारायला. जे शमशेरदादांनी करून दाखवले आणि शमशेरदादाच आम्हाला पाहिजे 100% झालेले. कारण रणजित दादा नाईक निंबाळकर जेव्हा खासदार होते तेव्हा ट्रेनची कामं झाली. परत आपण आपले जे सणावाराला असे आतापर्यंत 30 वर्षात तर मी बघितलं नाही की आतापर्यंत दूध वाटप झालेली, साखर वाटप झालेली, ईद असेल तेव्हा दूध वाटप असं कधीही झालेलं नाहीये. आज लोकांना त्याच्यामुळे सण साजरे करण्याची संधी मिळते. जे गोरगरीब लोक आहेत त्यांना त्यांच्याकडे सायकल नाहीत, त्यांच्यासाठी सायकल उपलब्ध करून दिले शाळेच्या मुलांसाठी. आज रणजितदादांच्या पण माध्यमातून हे सगळं घडून आलेले. त्यामुळे ही सत्ता फक्त आम्हाला रणजित दादांच्या शमशेरदादांच्या